नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत। कारण आता राजा इथे या टॉमीच्या म्हणजे विवानच्या फार्म हाऊसवरती पोहोचताच राजा आणि अवनीची लव्ह स्टोरी कशी सुरू झालेली आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता विवान सगळेजण आता फार्म हाऊसवरती आलेले असतात। विवान मात्र खूपच चिडलेला असतो, खूपच फुगून आता हा विवान रुसून बसलेला असतो। त्याची आई त्याची समजूत काढत असते, विवान तू मनावरती नको घेऊ बरं, हे असले फालतू ड्रायव्हर लोकांचं बोलणं कशाला मनाला लावून घ्यायचं। हे बघ विवान, जे काही झाले ते सोडून दे, विसरून जा। त्यावर लगेच विवान म्हणू लागतो, आई मला त्या फालतू ड्रायव्हरचं बोलणं मनाला लागलं नाही, जी आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे तिचं बोलणं मनाला लागलं आहे। असे म्हणत रागानेच हा विवान आपल्या अवनीकडे बघू लागतो। अवनी मात्र रागानेच या टॉमीकडे बघत असते। त्याच वेळेस आता लगेच विवानची आई बोट दाखवतच अवनीला म्हणू लागते, अवनी तुझ्याकडून मोठी चूक झाली। हे बघ, नवरा चुकीचा असू दे नाहीतर बरोबर असू दे, पण बायकोने नवऱ्याच्याच पाठीशी उभं राहायला पाहिजे। तुला माहिती नाही का, हे तुला कळत नाही का। आता मात्र लगेच विवान म्हणू लागतो, आई एक मिनिट, माझी चूक नाहीच आहे। असे म्हणत आता भडकलेला विवान तिकडनं बाजूला जातो। त्याची आई त्याच्या पाठोपाठ जाते आणि त्याची समजूत काढत असते, शांत हो ना विवान, चिडचिड करू नको बरं। त्याच वेळेस आता अवनी आपल्या वहिनीला म्हणू लागते, काय चालू आहे सारखं नवरा नवरा, अजून लग्न झालं आहे का, तो माझा नवरा आहे का। आणि हे बघ वहिनी, मी काय त्याच्या पाठीशी उभी राहण्यासारखी नाही आहे मुलगी, मी बरोबर येऊन उभी राहणारी मुलगी, त्यांना कळत नाही का, त्याची चूक आहे। त्यावर लगेच आता स्वाती म्हणू लागते, अवनी अवनी शांत हो, अगो मोठ्याने बोलू नको, तो किती भडकलाय माहिती आहे ना। त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, भडकू दे ना वहिनी, तू कशाला घाबरते, आणि सारखं नवरा नवरा काय करता द्या, अजून लग्न व्हायचंय। मुळात म्हणजे या टॉमीशी लग्न नाही झालं ना तेच चालेल, आणि मुळात म्हणजे माझी काही चूकच नाही आहे, त्यामुळे मी का बोलू याच्याशी। आता लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी अवनी शांत हो ना गं। महेश आता दोघींना खुणावतो आणि गप्प बसवतो। त्याच वेळेस आता लगेच विवानची आई येते, हे बघा जे झालं ते झालं, पण आता रामू तू यांना यांच्या रूम दाखव, तुम्ही जा वरती आराम करा। आता सगळेजण वरती आपल्या रूमकडे निघालेले असतात, पण विवान मात्र रागानेच आता अवनीकडे मोठाले डोळे करून असे डोळे फाडून बघत असतो। त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, विवान 2 मिनटं इथे बसतो का, आपण जरा बसून बोललो तर बरं होईल। पण विवान एक नाही दोन नाही लगेच आपल्या रूममध्ये तडकाफडकी निघून जातो। आता महेशलाही मोठं टेन्शन आलेलं असतं। तर इकडे डांगटांच्या घरी मात्र आता डागडुगीचं काम सुरू झालेलं असतं। आता राजा आणि धन्याने बांधकामाचं सगळं सामान आणलेलं असतं। तेव्हा लगेच राजा म्हणू लागतं, चला चला गुत्तेदार, कसं काय करायचं आहे, लवकरात लवकर ऑर्डर द्या, इकडे तुमच्या हाताखाली 3-3 माणसं आहे, गुत्तेदार चला पटकन आवरा की। आता लगेच यशादादा आनंदाच्या भरातच कसं मटेरियल मिक्स करायचं, काय करायचं सगळं काही सांगू लागतो। त्याप्रमाणे पाल्या, धन्या आणि राजा तिघेही गुत्तेदारच्या हाताखाली काम करत असतात। आणि यांचे रॉकी द फादर ते मात्र दिवसा ढवळ्या तिथे पलंगावरती मस्त दारू पीत आपल्या मुलांची मज्जा बघत असतात, कारण आता लवकरच राडा होणार आहे हे त्यांना ठाऊकच असतं। त्याच वेळेस आता इकडे सगळी मटरेची मिक्स पाणी झालेली असते। आता डागडुगीचं काम सुरू होणार, तेच आता दत्त्या आणि ही सुली हजर झालेले असतात। आता मात्र या सुलीला या कामात खोडा घालायचाच असतो। आणि आता एका क्षणी दत्त्या म्हणू लागतो, बास थांबा, तुम्ही या घराचं बांधकाम कुणाला विचारून करून राहिले, सांगा लवकर। सगळेजण आता या सुलीकडे आणि दत्त्या काकाकडे बघू लागतात। त्याच वेळेस दत्त्या काकाने तर मोठी फाईलच आणलेली असते। तुम्ही समद्यांनी जरी नोटीस फाडून टाकली असली ना तरी आमच्याकडे नोटीस अजून जित्ती आहे, कोर्टाचा आदेश आहे, तुम्ही या घराचं बांधकाम करू शकत नाही। तेव्हा लगेच राजा म्हणू लागते, रक्ताचा काका आहे ना तू, मग कशाला आमच्या सुखाच्या आड येतो। त्यावर लगेच आता सुरुवात म्हणू लागते, रक्ताचं नातं आठवलं, अरे त्या धोंड्याला सांग की मग, आम्ही बी त्याचे भाऊ बहीण आहोत रक्ताचे, मग आमच्या वाट्याचं घर आम्हाला द्यायला सांग। आणि जर तसं जमत नसेल तर घराला हात बी लावायचा नाही, माझं घर आहे ते, त्या घराचं बांधकाम तुम्ही कुणाला विचारून काढलं, मला लवकरात लवकर सांगा। तेव्हा राजा म्हणू लागते, आत्या कशाला उगाच चांगल्या कामात खराटा मारण्याचा प्रयत्न करते, थांबव नाही सगळं। तेव्हा लगेच आता दत्त्या आणि सुलवत्त्या म्हणू लागतात, जमणार नाही, आमच्या परवानगीशिवाय या घराला तुम्ही हात काय रंगरंगोटी बी करू शकत नाही,
ते माझं घर आहे लक्षात ठेव, अशी धमकी आता सुलवात त्यांनी दिलेली असते. तर इकडे आता अवनी आणि स्वाती वहिनी रूममध्ये आलेले असतात. तेव्हा मात्र आता स्वाती अवनीची समजूत काढत असते. हे बघ अवनी, आपल्याला आता शांततेत घ्यावं लागेल. बाबांना जर हे सगळं कळालं ना तर ते खूप भडकतील ग. तेव्हा अवनी मला लागते कळू दे की मग मी कशाला सॉरी म्हणू त्याला. नाही नाही नाही, मी त्याची माफी मागणार नाही. माझी चूकच नाही आहे. तुला माहिती आहे ना, तो चुकीच्या जागेवरती घुसला होता, मग त्याची माफी मी का मागायची. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, हे बघ वहिनी, तू मला समजू घे ना ग, असं का करते. तेव्हा तिची वहिनी म्हणू लागते, अवनी, एका सॉरीने काय होणार आहे, सगळं वातावरण बदलणार, दुसरं काय होणार. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही या वहिनी, एकदा जर या टॉमीला सॉरी म्हटले तर आयुष्यभर मला याला सॉरीच म्हणावं लागेल आणि ते मला जमणार नाही आहे. आता दोघींची कुजबूज आता महेशदादाला ऐकू येते. महेशदादा लगेच तातडीने रूममध्ये येतो. काय चालू आहे तुम्हा दोघींचं, कळत नाही तुम्हा दोघींना. आपण इथे पाहुणे म्हणून आलो आहेत, जरा शांततेत घ्या. आणि अवनी, तुला काय प्रॉब्लेम आहे गं. हे बघ, तुझा हा हट्टीपणा सोड आणि त्याची माफी माग. त्यावर अवनी म्हणू लागते, महेशदादा जमणार नाही. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, स्वाती तुला अक्कल नाही आहे का, तुला हिला समजावून सांगता येत नाही आहे का, अगं तुला कळत नाही का. तेव्हा स्वाती म्हणू लागते, सॉरी चुकलं, मी तिला समजावते. तेव्हा अवनी म्हणू लागते, बघ असंच असतं, एक सॉरी आयुष्यभर पुरत असतं. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचं आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, जाऊ दे, तुला नाही करणार. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, मला कळून घ्यायचं पण नाही आहे. पण अवनी तू शांत हो. हे बघ, तू लहान आहेस की नाही, मग जास्त चिडचिड करू नको. आणि एक काम करतेस का, हे बघ, एक मस्त गरमागरम चहा बनवतेस. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे, तुझ्यासाठी मी काहीही बनवू शकते. आता अवनी चहा बनवण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, चहा बनव आणि विवांच्या रूममध्ये घेऊन जा. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, मी तुझ्यासाठी बनवणार आहे, त्याच्यासाठी नाही. जमणार नाही, मी का जाऊ त्याच्याकडे, अजिबात नाही. बनवायचं असेल तर त्याची आई बनवेल, नोकर चाकर असतील ते बनवतील. आपण पाहुणे आहोत ना, आपला पाहुणचार त्यांनी करायचा असतो, आपण नाही. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, हिचं ना काहीच होऊ शकत नाही, हिला ना कसं समजावायचं ना स्वाती, तू बघ आणि समजाव हिला. असे म्हणत आता लगेच महेश चिडचिड करत तिकडनं निघून जातो. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, सगळे पुरुष सारखेच असतात, लग्न झालं ना की शिंग फुटतात त्यांना, पण मी नाही, मी असं होऊ देणार नाही. या टॉमीला ना मी माझ्या हातचा बावलाच बनवणार आहे, असं आता अवनीने ठरवलेलं असतं. तर आता स्वातीला कशी तिची समजूत काढावी तेच कळत नाही. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, स्वाती अगं, तिची टुमटुम ऐकण्यापेक्षा जा, तिची सासूबाई तिकडे खाली काम करते, तिला मदत कर. आता लगेच स्वाती म्हणू लागते, आले. आता स्वाती पटकन खाली जाते. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, सासू कुणाची, अजून तर लग्न झालं पण नाही, मला ना मुळात लग्न करायचंच नाही, हे कसं कळत नाही आहे यांना. असे म्हणत अवनी खूप भडकलेली असते. तर इकडे आता सुलवात्या म्हणू लागते, लवकरात लवकर सांगा, कुणाला विचारून बांधकाम करायला काढलं आहे. त्यावर लगेच यशादादा समोर येतो. हे बघ सुलवात्या, आम्ही बांधकाम करतच नाही आहोत, हे बघ आम्ही साधं डागडुगीचं काम करवलं, त्यामुळे प्लीज सुलवात्या शांत हो. तेव्हा सुली म्हणू लागते, जमणार नाही. आणि आत्या बित्या मला म्हणायचं नाही, हे घर माझं आहे. तुझ्या या धोंडी बापाने आम्हाला एक दमडी बी दिली नाही या घराची, त्यामुळे या घराला हात लावायची हिंमत करायची नाही. आता मात्र पाल्याला राग येतो. पाल्या आता आपल्या हातात जी मिस्त्री कामाची थापी असते ना, ती अशी जोरदार दिशी टोकरीवरती आदळवतो. आता दत्त्या आणि सुली घाबरतात. तेव्हा लगेच पाल्या म्हणू लागते, काय रे, माझ्या बापाला नावं ठेवताय, धोंडी अण्णाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर आमच्या बापाचं आहे आणि ते आमच्या बापाचंच राहणार आहे. तुमच्या वाट्याची जागा फुकून कवाच खाऊन बसलेत, त्यामुळे या घरावरती डोळा ठेवायचा नाही, शेवटचं सांगायलो या. आता पाल्या भडकलेला असतो. पाल्याचा राग बघून सुली आणि दत्त्या जरा घाबरतात. त्याच वेळेस यशादादा म्हणू लागतो, पाल्या जरा शांततेत घे. हे बघ, आपल्याला भांडण तंटे करायचे नाही. आत्या प्लीज, आम्ही किती वेळा सांगू तुला, नको ना गं असं करू. तेव्हा लगेच आता सुलवात्या म्हणू लागते, काय बी करायची गरज नाही आहे या घराची, रंगरंगोटी बी नाही आणि डागडुजी बी नाही, कारण या घरात एक बी पोरगी सून म्हणून येणार नाही, या सुलीचा शाप आहे. आणि धोंडी यांना, तू काय गप्प दारू पीत बसलाय रे तिकडे, ये ना इकडे, अरे बोल की तुझ्या पोरांच्या बाजूने, नाहीच येणार तुझ्या घरात एक बी पोरगी, हा शाप आहे या तुझ्या बहिणीचा, एवढं लक्षात ठेव, ये लवकर. आता मात्र लगेच धन्या म्हणू लागतो, अण्णा अहो गप्प का बसलाय तुम्ही, अहो चला की, ती सुलवात्या तुमच्या पोरांशी भांडायली, तुम्हाला दिसत नाही अण्णा.
आता अण्णा एक नाही दोन नाही उठतात. आता सगळेजण अण्णांकडे टक लावून बघत असतात. आता नक्कीच हे अण्णा सुलवात्याशी भांडणार असं सगळ्यांना वाटू लागतं. पण हे धोंडी अण्णा जरा विचित्रच. ते लगेच आपली सायकल घेतात आणि तिकडनं हळूहळू पावलं काढून गेटच्या बाहेर निघून जातात. त्याच वेळेस आता दत्त्या आणि ही सुली हसू लागतात. तेव्हा लगेच आता ते यशाला म्हणू लागतात, बघ बघ तुझा पळकुटा बाप शेपूट लपवून पळाला की. अरे त्याला ना सवयीचे पळ काढण्याची. पण तुमचं काय, तुम्ही बी तसेच बापासारखे हो की नाही. त्याच वेळेस यशादादा हात जोडून म्हणू लागतो, हे बघा मी हात जोडतो दत्ता काका, सुलवात्या प्लीज शांत व्हा. हे सगळं असं बोलून तुम्हाला काय मिळतं. नका ना, आमच्या सुखाच्या आड नका येऊ, शांत बसा. तेव्हा सुलवात्या म्हणू लागते, ए तुझ्या बापासारखं असेल तू भित्रा, आम्ही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हाला या घरात कधी बी सुख भेटणार नाही. धोंडी अण्णाच्या एका बी पोराचं लगीन होणार नाही. हा शाप आहे माझा आणि या सुलीचा शाप कधी बी खोटा ठरणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा यशदादा हात जोडतच म्हणू लागतो, थांबा थांबा सगळेजण. त्याच वेळेस राजा लगेच आता भडकतो आणि म्हणू लागते, सुलवात्या पास करा, हे शाप देणं बंद कर, आता लय ऐकून घेतलं. तेव्हा लगेच आता यशदादा पाल्याला राजाला सगळ्यांना शांत करतो आणि हात जोडतच सुलवात्याला म्हणू लागतो, सुलवात्या जा ना, अगं जा ना इकडनं. आता जर तू जास्त काही बोलली तर या पोरांना थांबवणं कठीण होणार आहे, जा इकडनं. तेव्हा लगेच सुलवात्या आणि दत्त्या यशदादाचं सोंग आणू लागतात. कसं हात जोडतो ना भित्र्या बापाचा भित्रा पोरगा माफी मागतोय. दुसरं काय बी जमणार नाही आहे या लोकांना. हे लोक हसलेच आहे, नाही होणार. यांच्या घरात कुणाचं बी लगीन होणारच नाही असा शाप माझा आहे आणि तो मोडीस कधी बी निघणार नाही. आता इकडे ही जी सुलवात्याची पोरगी असते ना नमी, तिला खूपच हसायला येतं. कारण आता यशादादाचं लग्न होणार नाही आणि यशा माझाच होणार, त्यामुळे तिला आनंदच झालेला असतो. आता यशादादाला काय करावं काही सुचत नाही. सगळेजण आतमध्ये निघून जातात. तर इकडे अवनी आत्ताच खाली आलेली असते. विवान, महेशदादा, स्वाती सगळेजण आता या विवानची समजूत काढण्याच्या प्रयत्नात लागलेले असतात. अवनी खाली येताच रागानेच या विवानकडे बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच स्वाती म्हणू लागते, डिनर तयार आहे, आपण सगळ्यांनी मस्त जेवण करून घ्यायचं का. तेव्हा लगेच आता विवान एक नाही दोन नाही गप्प असतो. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, विवान चल ना आपण जेवण करून घेऊया. तेवढ्यात लगेच आता महेशदादाला बाबांचा फोन येऊ लागतो. आता बाबांचा फोन आलाय हे बघताच महेशला मात्र खूप टेन्शन येतं. कारण बाबा शॉपिंगबद्दल विचारणार, काय काय झालं हे विचारणार आणि आता काय उत्तर देऊ असे असंख्य प्रश्न आता महेशदादाला पडलेले असतात. तो आता अवनीकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच महेश म्हणू लागतो, विवान मी 2च मिनटात आलो, बाबांचा कॉल आलाय. तेव्हा विवान म्हणू लागतो, थांब की मग इकडे, इथेच बोलूया. इथे अवनी आहे, तू आहे, तुझी बायको आहे, मग इथेच बोल ना. आता लगेच महेश तिथे फोनवरती बोलू लागतो. तर आता त्याचे बाबा विचारू लागतात, महेश झाली का शॉपिंग. नाही म्हणजे अवनीला सगळं पसंत पडलं आहे ना, काय झालं. आता महेश म्हणू लागतो, नाही म्हणजे ते बाबा कसं आहे ना. त्यावर लगेच त्याचे बाबा म्हणू लागतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, नाही म्हणजे ते. त्याच वेळेस विवान म्हणू लागतो, 1 मिनिट माझ्याकडे दे, मीच बोलतो अंकलशी. आता अवनी मात्र घाबरते. कारण आता याने जर उलटं सुलटं बाबांना काही सांगितलं तर याचं टेन्शन अवनीला आलेलं असतं. अवनी मात्र रागानेच या विवानकडे बघू लागते. विवान लगेच आता अंकलशी बोलू लागतो आणि म्हणू लागतो, अंकल शॉपिंग आज झालीच नाही का माहिती. कारण अवनीचा मूड खराब होता ना, शॉपिंग करण्याची तिची अपेक्षा नव्हती. कारण प्रवास करून ती खूप दमली होती आणि शॉपिंग काय उद्याही होऊ शकते. कारण लग्नाची शॉपिंग आहे ना, आणि लग्नाच्या शॉपिंगसाठी मूड कसा फ्रेश असायला हवा. असा बॅड मूड असताना शॉपिंग करू शकत नाही ना. म्हणून मी अवनीचा विचार केला. ती खूप थकली होती ना, आणि आपली अवनी अगदी नाजूक, तिला असं काही सहन होत नाही ना, म्हणून तिच्यासाठी आज शॉपिंग रद्द केली. आता मात्र अवनीचे बाबा खूपच खुश होतात. वाह विवान, मी अवनीसाठी तुला सुचवलं ना ते 1 नंबर भारी काम झाले. माझ्या अवनीची काळजी तूच घेऊ शकतो हे मला पटलं आहे. आता मात्र हा खोटारडा विवान मुद्दामून अवनीच्या बाबांवरती जणू जाळच टाकत असतो, जेणेकरून अवनीच्या बाबांचा त्याच्यावरती खूप विश्वास बसावा. यासाठी हे सगळं खोटं नाटं आता त्याने रचलेलं असतं. अवनीला खूपच राग येतो, पण महेश आणि स्वातीला आनंद होतो. बरं झालं विवानने बाजू सांभाळून घेतली, त्यांना जरा बरं वाटतं. त्याच वेळेस आता लगेच विवान म्हणू लागतो, बरोबर ठेवतो, आम्हाला आता जेवण करायचं आहे, चला पटकन सगळेजण जेवण करून घ्या
असे म्हणत आता विवान लगेच पुढे निघून जातो. त्याच वेळेस आता लगेच अवनी महेश दादाला म्हणू लागते, दादा बघितलं कसा एक नंबरचा नाटकी माणूस आहे, बघ बघ कसा बोलत होता बाबांशी. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागते, हे बाई अगं वेळेला त्याने कसं सावरून घेतलं ते तुला दिसलं नाही. अगं बघ सिच्युएशन कशी सांभाळून घ्यायची ना हे त्याला चांगलंच जमतं. आणि तू आता काहीही बोलू नको, आता सगळं मिटलं आहे ना, त्यामुळे चला गुपचूप जेवण करून घ्या. आता अवनीला काय करावं काही सुचत नाही. तर इकडे आता दांगटांच्या घरी सगळेजण आरामात बसलेले असतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, पाल्या दादा या घरात जर डिस्को बसवला तर रे. तेव्हा लगेच पाल्या म्हणू लागतो, या घरात डिस्को बसवण्याची काय गरज आहे, नाच ना बाबा तसाच नाच. तेव्हा यशदादा म्हणू लागतो, हे बघा सुलू आत्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नका, चला पटकन. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, दादा अरे सुलू आत्याचं बोलणं मनाला लागणारच नाही, पण जो आपला बाप आहे त्याचं काय, त्याचं बोलणं तर मनाला लागतं ना. अरे आपल्या पोरांशी कोणीतरी भांडतंय, अशा अवस्थेत कुठला बाप निघून जातो का, सांग ना यशदादा. आता यशदादालाही काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. आता यशदादा पाणी भरण्यासाठी बाहेर जातो. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, या धोंडी अण्णाला ना पोरांचं काही पडलेलंच नाही आहे. त्याच वेळेस आता गुपचूप नमी शिरा घेऊन आलेली असते. अगदी असा ओढणीखाली लपून तिने शिरा आणलेला असतो. ती किचनमध्ये जाते. यशा कुठे दिसतो की काय हे बघू लागते. तेवढ्यात आता धन्याचं लक्ष जातं, चोरासारखी आमच्या घरात कशाला घुसली, आणि तू आमच्या घरात आली म्हटल्यानंतर ती कटकटी सुलू आत्या येणार, तू कशाला आली इकडे नमी. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, यशा कुठे सांग, मी त्याच्यासाठी काहीतरी घेऊन आले. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागते, बाई अगं तू कशाला येते आमच्या घरात सारखी सारखी, यशदादा नाही आहे इकडे. तेव्हा लगेच आता ही नमी विचारू लागते, कुठे गेलाय. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, गेला अमेरिकेला, तुला काय करायचं आहे. तेवढ्यात आता पाण्याचा हंडा घेऊन यशदादा येतो. तेव्हा नमी म्हणू लागते, यशा आलास तू, हे बघ तोंडगर कर, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तेव्हा लगेच आता ओढणीखालचा जो शिरा असतो ना तो आता नमी दाखवते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागते, आणि इकडे मी खाऊन बघतो कसं झालं आहे. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, जो बनवतो ना त्यालाच चव कळते, यशा खाऊन बघ खाऊन बघ, तोंड गोड कर. आता राजा आणि धन्या हसू लागतात. तेव्हा नमी म्हणू लागते, गप्प बसा, चावट नाही तर तोंड गोड कर म्हणजे खाऊन बघ असं मला म्हणायचे. त्यावर लगेच आता यशदादा या नमीच्या आग्रहाखातर एक घास खाऊन बघतो. आता लगेच नमी म्हणू लागते, भारी झाला ना. त्याच वेळेस आता धन्या हा शिरा गबागब खायला सुरुवात करतो. आणि लगेच नमीकडे बघतच म्हणू लागतो, नमे आमच्या घराची डागडुजी बांधकाम थांबलं म्हणून शिरा बांधलाय का तुमच्या घरात. तेव्हा नमी हसतच म्हणू लागते, हो म्हणूनच. आता मात्र राजाला खूपच राग येतो. काय, राजा मात्र रागानेच या नमीकडे बघू लागतो. तर आता नमीला काय बोलावं काही सुचत नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे अवनी आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चिडलेली असते. ती टेरेसवरती जाते. आता स्वातीची जी समजूत काढत असते, अवनी शांत हो ना गं, असं नको करू. तेव्हा अवनी म्हणू लागते, जा वहिनी, मला कोणी समजूनच घेत नाही, माझ्या आयुष्यात मला समजून घेणारी कोणी व्यक्ती आहे की नाही. त्याच वेळेस आता या टॉमीच्या फार्म हाऊसवरती राजाची एंट्री झालेली असते. आता मात्र राजा लगेच टेरेसवरती असणाऱ्या अवनीकडे बघू लागतो. तर आता राजा इथे फार्म हाऊसमध्ये आतमध्ये येताच आता विवानचं मात्र या राजाकडे लक्ष नसतं. आतमध्ये येताच आता राजा म्हणू लागतो, हा विमान खालावले कुठे राहतो. त्याच वेळेस आता विवान रागानेच या राजाकडे बघतो. विमान नाही, विवान नाव आहे माझं. आता मात्र इथून पुढे या फार्म हाऊसवरती अवनी आणि राजाच्या लव्ह स्टोरीला कशी सुरुवात होणार आणि या टॉमीची मधोमध कशी जिरणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.